हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलो आहोत पुण्यामधील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. पुण्यापर्यंत येण्याचा प्रवास बघण्यासाठी सिंहगडचे व्हिडिओ पहा. वरती आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडी पण स्किप न करता शेवटपर्यंत पहा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणपतीला समर्पित असलेले पुण्यातील एक हिंदू मंदिर आहे. मंदिराला दरवर्षी लाखोहून अधिक भाविक भेट देतात. या मंदिराच्या भक्तांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा समावेश होतो, जे दरवर्षी 10 दिवसांच्या गणेशोत्सवासाठी येथे उपस्थित असतात. मंदिराच्या मुख्य मूर्तीचा 1 करोड रकमेचा विमा उतरवला गेला आहे. हे मंदिर 130 वर्ष जुने आहे. 2017 मध्ये या मंदिराने आपल्या गणपतीचे 125वे वर्ष साजरे केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहावयाची इमारत होती. त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की आपण काही काळजी करू नका. आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्याची रोज पूजा करा. ही दोन्ही दैवत आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्याचे नाव उज्ज्वल करते, त्याचप्रमाणे ही 2 दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी एक दत्तांची संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील 11 मारुती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्यनेमाने पूजा चालू असते. सन 1894 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले, परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्या काळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्याला कोंढावा येथील बाबूराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे. सन 1896 साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन 1967 साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखवली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखीच असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री शिल्पी यांनी त्या काळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली, गणेश यंत्रांची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोठामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे 1125 इतका आला होता. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.